आणि या प्रभातीच्या मननात सुरुवातीला आपण अ, योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 17 वाचूया. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा असे म्हणतात. त्या ठिकाणी प्रेषित योहान वधस्तंभावरचं चित्र रेखाटण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाविषयी आम्हाला काही गोष्टी सांगत आहे. त्या ठिकाणी विशेष करून एक शब्द वापरला आहे. तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचा वास्तविक पाहता तो वधस्तंभ नव्हता प्रियांनो. परंतु प्रभू म्हणत आहे की हा वधस्तंभ माझ्या पुत्राचा आहे आणि तो वधस्तंभ स्वतः तो घेऊन कवटीचे स्थान म्हटलेल्या त्या ठिकाणी तो गेला. त्याला गुलगुथा असं म्हणतात. प्रियांनो, जर हा घटनाक्रम जर पाहिला गेतशेमने बागेपासून ते कालवरीच्या त्या टेकडीपर्यंतचा, तर रात्रीच प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं होतं. मग मुख्य याजकाच्या त्या सरकारवाड्यात नेलं, न्यायसभेमध्ये नेलं, पिलाताकडे नेलं, पिलाताने पुन्हा हेरोदाकडे नेलं, हेरोदाने पुन्हा पिलाताकडे पाठवलं आणि मग पिलाताने फटके मारून प्रभू येशू ख्रिस्ताला त्या शिपायांच्या स्वाधीन असं केलेलं आहे. आणि मग मार्क म्हणतो की दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं. म्हणजे साधारणतः 9 सकाळच्या 9 वाजता आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर खेळण्यासाठी तो तयार झालेला आम्ही पाहतो. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो की ह्या सकाळपासून ते 9 वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः 6 ते 9 हा कालखंड जो आहे, तो वधस्तंभ वाहण्याचा कालखंड आहे प्रियांनो. आणि हा घटनाक्रम अतिशय बारकाईने आम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण कचेरीतून, त्या न्यायसभेच्या कचेरीतून बाहेर आल्यानंतर तो वधस्तंभ त्या ख्रिस्ताच्या खांद्यावर आहे. त्याच्या अगोदर प्रियांनो काट्यांचा मुकुट ख्रिस्ताच्या डोक्यावर गुंफलेला आहे आणि फटक्यांचा मार त्याच्या शरीरावर आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये योहान म्हणतो की त्याने आपला वधस्तंभ आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन तो कालवरीच्या टेकडीवर चालू लागला. प्रियांनो, हे तास आम्ही ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस अंगावर शहारे आणण्यासारखे हे तास आहे प्रियांनो. तो घटनाक्रम जर आम्ही स्मरण केला, तर तो भयानक घटनाक्रम होता. तर एका बाजूला शिपायांचे फटके आहे, एका बाजूला अवजड असा पापाने बरबटलेला वधस्तंभ आहे. आजूबाजूला त्याची विटंबना करणारे लोक आहेत आणि अशा परिस्थितीत आमचा ख्रिस्त आपला वधस्तंभ घेऊन त्या यरुशलेमेच्या वाटेने चाललेला आहे प्रियांनो. आणि हा घटनाक्रम पाहत असताना प्रभू आम्हाला काही गोष्टी सांगत आहे, की हा वधस्तंभ ज्यावेळेस त्याच्या खांद्यावर दिला आणि गुलगुथापर्यंत ख्रिस्त गेला, या घटनाक्रमामध्ये या वाटेवरती हा वधस्तंभ आणखी एका मनुष्याने उचललेला आहे. आणि त्या मनुष्याकडे आपण काही वेळ लक्ष देऊया. मत्तयाच्या शुभवर्तमानात 27वा अध्याय 32व्या वचनामध्ये त्या मनुष्याचं नाव आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरणेकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. कोणी एक मनुष्य, त्याचं नाव शिमोन कुरणेकर आहे आणि त्याला त्या शिपायांनी वेठीस धरलं, कारण त्यांना त्या शिपायांनी त्याचा वधस्तंभ जो ख्रिस्ताचा होता तो काही काळ त्या शिमोनाच्या खांद्यावर ठेवावा. मला माहित नाही प्रियांनो की शिमोनाने तो वधस्तंभ किती काळ वाहिला, परंतु एक आहे की शिमोनाने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिला. किती भाग्य त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो, की ज्या ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या शिमोनाने वाहिला. या संदेशाचं शीर्षक मी देऊ इच्छितो की वधस्तंभ वाहणारा ख्रिस्त आणि वधस्तंभ वाहणारे ख्रिस्ती विश्वासणारे. आज शिमोनाप्रमाणे प्रियांनो, आज आम्ही आमचा वधस्तंभ वाहत आहोत का? आणि म्हणून या ठिकाणी एक प्रश्न आहे की का बरं शिमोन कुरणेकरच या शिपायांना आढळला? का इतर लोक या शिपायांच्या नजरेत आले नाही? का शिमोन कुरणेकरच्याच खांद्यावर हा अवजड वधस्तंभ त्यांनी लादला? या प्रश्नाची उत्तर पाहत असताना प्रियांनो, काही गोष्टी आपण पाहू. हा वृत्तांत मत्तय, मार्क आणि लूक या तिन्ही शुभवर्तमानामध्ये आलेला आहे.
आणि विशेष करून लूक शुभवर्तमानामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण लक्ष देऊ. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय वचन 26. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणी एक कुरणेकर शिमोन शेतावरून येत होता. या ठिकाणी विशेष करून हा कुरणेकर कुठून तरी कुठेतरी जात होता असं लिहिलं आहे. तो शेतावरून येत होता प्रियांनो. मी जसं सांगितलं की वधस्तंभावर ख्रिस्ताला 9 वाजता सकाळी खेळलं. परंतु हा 6 ते 9चा कालखंड जो आहे प्रियांनो, हा वधस्तंभ वाहण्याचा कालखंड आहे. आणि हा जो शिमोन आहे, हा शेतावरून येत होता. हा शेतावर जात नव्हता प्रियांनो. हा शेतावरून येत होता म्हणजे हा शिमोन कुर्णेकर कदाचित रात्री शेताची राखण करण्यासाठी आपल्या शेतावर गेला असावा. रात्रभर त्यांनी त्या शेताचं राखण केलं प्रियांनो. पहाटेच्या वेळेस उठून त्या ठिकाणी त्या शेताला पूर्ण पाणी त्याने दिलेलं आहे. आणि हा थकलेला, भागलेला, कष्टी असा शिमोन कुर्णेकर घराच्या वाटेवर न जाता, आपल्या बायका पोरं ज्या घरामध्ये आहेत, त्यांच्याकडे न जाता तो कुठे गेला? ख्रिस्ताच्या वाटेवर गेला. ज्या वाटेवर ख्रिस्त वधस्तंभ वाहत होता. प्रियांनो, शिमोन कुर्णेकरच या शिपायांना वधस्तंभ वाहण्यासाठी का भेटला? कारण शेतावरून तो ख्रिस्ताच्या वाटेवर आला प्रियांनो. आज आम्ही जगामध्ये जगत असताना आम्ही कोणत्या वाटेवर आहोत? अनेक जण घराच्या वाटेवर, अनेक जण व्यवसायाच्या वाटेवर, अनेक जण जगातील भयानक अशा वाटेवर आहात. परंतु शिमोन कुर्णेकर म्हणतो, मी थकलेलो असलो, भागलेलो असलो, कष्टी असलो, माझ्या डोळ्यावर जरी झोप असली, तरी सुद्धा मी शेतावरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाटेवर आहे. धन्य ते लोक जे ख्रिस्ताच्या वाटेवर आहेत. तर अनेकांनी अंधकाराची वाट पकडलेली आहे. प्रकाशाच्या वाटेवर येण्यास अनेक जण तयार नाहीत. त्या जकयाचं उदाहरणच पहा. 19व्या अध्यायामध्ये लुकाच्याच आम्ही पाहतो की तो जकय श्रीमंत जकातदार होता प्रियांनो. त्याने एक दिवस म्हटला की मला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं. आणि त्या दिवशी त्याने आपल्या जकातीचा नाका त्याची वाट धरली नाही. ज्या ठिकाणाहून बक्कळ पैसा त्याला रोज मिळत होता, त्या ठिकाणी तो वाटेवर गेला नाही. परंतु कुठे गेला तो? जेव्हा 4थ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ज्या वाटेने ख्रिस्ताला यायचं होतं, त्या वाटेवर ज्या उंबराचं झाड होतं, त्या उंबराच्या झाडावर हा जक्कई चढला. का बरं माहितीये का? तर गर्दीमुळे काही चालत नव्हतं त्याचं. तो ठेंगणा होता प्रियांनो. आणि तो ठेंगणा असल्यामुळे ज्या वाटेवर ख्रिस्त येणार होता, त्या वाटेवर जक्कई चढला. परिणाम काय झाला? वचन 9 मध्ये आम्ही पाहतो की जक्कयाच्या घराण्याला तारण प्राप्त झाले. प्रियांनो, जो ख्रिस्ताच्या वाटेवर आहे, त्याला तारण प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आज प्रभूची इच्छा आहे, शिमोन कुर्णेकर माझ्या वाटेवर आहे, जक्कई माझ्या वाटेवर आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक जण आहे प्रियांनो, ते ख्रिस्ताच्या वाटेवर आहे. प्रश्न आम्हाला हा आहे की आम्ही ख्रिस्ताच्या वाटेवर आहे का? प्रियांनो, योहान शुभवर्तमानामध्ये 3रा अध्याय 19 पासूनचा जर भाग वाचला, तर त्या ठिकाणी लिहिलेला आहे, प्रेषित योहान म्हणतो, निवाडा हाच आहे की काय आहे निवाडा? जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरलेली आहे, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, प्रकाशाच्या वाटेकडे येत नाही, कारण त्यांची कृत्ये वाईट आहेत. परंतु काय लिहिलेलं आहे? जो सत्य आचरितो, जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, त्या प्रकाशाच्या वाटेवर येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई, देवाच्या प्रकाशामध्ये केलेली आहेत, हे उघड व्हावीत. जकयाने आपली दुष्कृत्ये ख्रिस्ताच्या वाटेवर आणली. त्या प्रकाशामध्ये त्याची दुष्कृत्य उघडीस आली आणि त्या घराला तारण प्राप्ती झाली आहे. आज कुणी असं आहे का की अजूनही दुष्कृत्यांची आवड धरणारे, जे अंधकाराची आवड धरणारे, अंधकाराच्या वाटेवर आलेले, असे चाललेले कोण आहात का? प्रभू म्हणत आहे की जगात प्रकाश आला आहे, परंतु अंधकाराची आवड, अंधकाराची वाट धरलेले जे आहेत, त्यांनी कृपा करून प्रकाशाची वाट धरावी. कारण तारण प्रकाशाच्या वाटेवर आहे. शिमोन कुर्णेकर शेतावरून आला आणि ख्रिस्त ज्या वाटेवर होता, ज्याच्या वधस्तंभ जो वाहत होता, त्या वाटेवर तो गेला. पहिला मुद्दा, ख्रिस्ताच्या वाटेवर शिमोन कुर्णेकर. दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. मार्काच्या शुभवर्तमानातच हा सिमिलर असा
तो परिच्छेद आहे. त्या ठिकाणी मार्क आणखी काही गोष्टी सांगतो. बघा बरं, शिमोन, तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुरणेकर रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. मार्क आम्हाला रानातून येत होता. त्या ठिकाणी लूक म्हणतो तो शेतावरून येत होता. ठीक आहे. कुठून तरी तो येत होता. परंतु या ठिकाणी तो म्हणत आहे, की का बरं शिमोन कुरणेकरच त्यांना आढळला? कारण तो रानातून येऊन जवळून जात होता प्रियांनो. कुणाच्या जवळून जात होता? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळून जात होता. आणि तो जवळून जात होता म्हणून या शिपायांना शिमोन कुरणेकर आढळला. काय आहे जवळून? वधस्तंभ वाहणाऱ्या ख्रिस्ताच्या जवळून जाणे त्यावेळेस त्या घटनेत अतिशय भयानक होतं प्रियांनो. कारण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 26वा अध्याय आणि वचन 56 पासून जर वाचलं तर सर्व शिष्य त्याला सोडून गेले होते. म्हणजे काय? प्रभूपासून दूर गेले होते. नंतर शिमोन पेत्राविषयी लिहिलेलं आहे, की सर्व शिष्य तर सोडून गेले, परंतु पेत्र ही प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत होता. कसा? जवळून नाही प्रियांनो, दुरून मागे मागे चालत होता. का बरं माहितीये का? आत जाऊन शेवट त्याचा काय होतो हे पाहावयास तो कामदारांमध्ये बसला. प्रभूचा शेवट काय होतो? अगदी जवळचा हा पेत्र आहे प्रियांनो. प्रभूचा शेवट पाहण्यासाठी प्रभूपासून दूर आहे. त्यानं आज माझी परिस्थिती काय आहे? शिमोन कुरणेकर प्रभूच्या जवळून चालला. परंतु जो पेत्र आहे, शिमोन पेत्र, तो प्रभूच्या दुरून चालला. आज मी जवळून आहे का दुरून आहे? जो जवळून जात आहे त्याच्या खांद्यावर ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. शिमोन कुरणेकरच का त्यांना सापडला? काच आढळला? कारण शिमोन कुरणेकर हा ख्रिस्ताच्या जवळून चालला होता. त्या ठिकाणी आम्ही पाहतो मार्क शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये एक बहीण आहे. तिची अवस्था भयानक आहे. रक्तस्राव स्त्री आहे. बरेच वर्ष ती त्या परिस्थितीमध्ये आहे. बराच खर्च केला. बरेच वैद्य तिने केले. परंतु परिणाम तिला काही चांगला मिळाला नाही. तिला काही आरोग्य मिळालं नाही. पण एक दिवस ख्रिस्त चालला होता. ख्रिस्ताच्या अवतीभोवती भयानक अशी गर्दी होती प्रियांनो. त्या गर्दीमध्ये ती म्हटली, "मी शिरणार." ती गर्दीमध्ये गेली. ख्रिस्ताच्या वाटेवर तर गेली. परंतु तिने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी एक निर्णय घेतला, मी माझ्या प्रभूच्या जवळ जाणार. त्या ठिकाणी देखील तिच्या प्राणाचं जाऊ शकत होता. कारण चेंगराचेंगरी होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती भयानक अशी गर्दी असायची प्रियांनो. परंतु तिने निर्णय घेतला, मी ख्रिस्ताच्या वाटेवर जाणार एवढंच नाही, तर मी ख्रिस्ताच्या जवळ जाणार. त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणार आणि मग ती बरी झाली. प्रियांनो, त्यावेळेस गर्दी भयानक होती. परंतु आज त्या वधस्तंभ वाहत असलेल्या ख्रिस्ताच्या भोवती गर्दी नाही. गर्दी आहे, परंतु विटंबना करणारी गर्दी आहे. शाप देणारी गर्दी आहे. परंतु त्यातील एक जो व्यक्ती आहे, तो आम्हाला दिसतो. शिमोन कुरणेकर जीवाची पर्वा न करता ख्रिस्ताच्या जवळून जात आहे. आज अनेकांनी ख्रिस्ताला सोडलेलं आहे. या जगातील भौतिक भाकरीसाठी अनेक जण पेत्राप्रमाणे ख्रिस्ताला नाकारत आहे प्रियांनो. आणि म्हणूनच आज ते दूर नाही तर ते जवळ आहे. म्हणून त्यांच्यासाठी प्रभू म्हणत आहे याकोबाच्या पुस्तकात 4था अध्याय वचन 8 मध्ये, देवाजवळ या म्हणजे देव तुम्हाजवळ येईल. तेव्हा आज खऱ्या अर्थाने आम्हाला देवाजवळ यायचं. परंतु जर मी देवाजवळ जात नाही, तर प्रभू माझ्याजवळ येणार नाही. प्रभूचा आशीर्वाद माझ्याजवळ येणार नाही. तर ती आडभिंत माझ्या मध्ये येऊ शकते प्रियांनो. दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा ख्रिस्ताच्या वाटेवर शिमोन कुरणेकर. दुसरा मुद्दा ख्रिस्ताच्या जवळ शिमोन कुरणेकर म्हणून त्यांना शिमोन कुरणेकर आढळला. तिसरी गोष्ट पटकन आपण पाहूया. त्याच लुकाच्या शुभवर्तमानात 23वा अध्याय वचन 26 मध्ये पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणी एक शिमोन कुरणेकर शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावला. आता शिमोन कुरणेकरच्या खांद्यावर समजा तो वधस्तंभ ठेवला एवढंच नाही, तर तो ख्रिस्ताच्या मागे वाहण्यास लावला.
एक, शिमोन वाटेवर ख्रिस्ताच्या. दोन, शिमोन ख्रिस्ताच्या जवळ. आता शिमोन ख्रिस्ताच्या मागे आहे प्रियांनो. काय अद्भुत अशी गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे शिमोन आहे, कुर्णेकर. वधस्तंभ त्याच्या खांद्यावर आहे. तो ख्रिस्ताला पाहत आहे. ख्रिस्ताचं शरीर छिन्न-भिन्न झालेलं आहे. ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट गुंफलेला आहे. ख्रिस्ताच्या कानावर जे अपशब्द येत आहे, तो ते ऐकत आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये तो ख्रिस्ताचं निरीक्षण करत आहे. 1 कोरिंथ 11 अध्यायामध्ये संत पाऊल प्रभू भोजनाच्या मेजासंदर्भात अतिशय दक्षता किंवा एक आम्हाला चेतावणी देत आहे, की त्याचं शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो दंडास कारणीभूत ठरतो. ते शरीराचं मर्म प्रियांनो मी कधी ओळखू? ज्यावेळेस त्या शरीराच्या मागे मी असो, त्या शरीराला मी पाहील, त्या शरीराला मी निहाळेल. शिमोन कुर्णेकराने त्या शरीराला निहाळलं. तो त्याच्या मागे होता प्रियांनो. काय अद्भुत गोष्ट! काय भाग्य त्या शिमोन कुर्णेकरचं, की ख्रिस्ताच्या मागे तो वधस्तंभ वाहत आहे. काय म्हटलं एक दिवस तरुणाला, त्या श्रीमंत तरुणाला प्रभू येशू ख्रिस्त, की त्या ठिकाणी तरुण तो म्हणत होता, की मला सार्वकालिक जीवन कसे मिळेल? त्या ठिकाणी तो म्हटला, की जो जे काही तुझ्याकडे असेल नसेल ते सर्व विक आणि गोरगरिबांना दे आणि काय कर, तू माझ्या मागे. त्या ठिकाणी मराठीमध्ये एक महत्वाचा शब्द गाळला गेला, की तू आपला वधस्तंभ घेऊन किंवा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. इंग्रजीमध्ये ते असं आलेलं आहे, कम टेक अप द क्रॉस अँड फॉलो मी. प्रभूची इच्छा आहे, की वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे असावं. प्रियांनो, ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करणारा शिमोन कुर्णेकर आम्ही पाहतो, की ख्रिस्ताच्या मागे वधस्तंभ घेऊन तो चालणारा आहे. ख्रिस्ताच्या मागे शिमोन कुर्णेकर. प्रियांनो, आज मी कोणाच्या मागे आहे? अनेक जण विविध गोष्टींच्या मागे लागलेले आहेत. परंतु भौतिक गोष्टी या धुळीस मिळणाऱ्या आहेत, कारण या भूतलाचे वरच्या आहेत. परंतु त्या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्याला, तरुणाला काय म्हणत होता, की सर्व विकून टाक आणि स्वर्गामध्ये तुला संपत्ती मिळेल. प्रियांनो, जो ख्रिस्ताच्या मागे जातो, त्याला सार्वकालिक जीवन, स्वर्गातील संपत्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. शिमोन कुर्णेकरने तो वधस्तंभ घेतला आणि ख्रिस्ताच्या मागे चालला. प्रियांनो, ख्रिस्ताच्या मागे चालला एवढं नाही, तर ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकत तो चालत आहे प्रियांनो. आज माझी पावलं कोणत्या वाटेने चाललेली आहेत? प्रियांनो, त्या लुकाच्या शुभवर्तमानात एक निराशाच्या वाटेवर चालणारे ते दोघं जण मी पाहतो. यरुशलेमेपासून अमाउसच्या वाटेवर चाललेले आहेत. एक निराशाची वाट. त्यांना आशा होती, की काहीतरी आमच्या जीवनात अद्भुत घडेल. परंतु ख्रिस्त मेला गेला, ख्रिस्त गाडला गेला आणि आता आम्ही निराशाच्या वाटेवर अमाउसच्या ठिकाणी, गावी, आमच्या घरी चाललेलो आहोत. परंतु त्या वाटेवर ख्रिस्त भेटला प्रियांनो. ख्रिस्त त्या वाटेने चालला त्यांच्यासाठी. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना ख्रिस्ताची खऱ्या अर्थाने ओळख घडली आणि मग आम्ही पाहतो, की त्या निराशाच्या वाटेवर जात असताना जी आशेची वाट ख्रिस्ताने त्यांच्या जीवनात दिली, ते पुन्हा तसेच यरुशलेमेकडे गेले आणि शिष्यांशी बोलत असताना ते म्हणाले, "आम्हाला ख्रिस्त त्या ठिकाणी भेटला होता." प्रियांनो, आज कोणी निराशाच्या वाटेवर आहेत का? आज कोणतीच आशा त्यांच्या जीवनात नाही असं वाटत आहे का? तर प्रभू म्हणत आहे, की मी तुम्हाला पुन्हा त्या शांतीच्या वाटेवर नेतो. कारण मी विसावा देणार आहे. या ठिकाणी शिमोन कुर्णेकर ख्रिस्ताच्या मागे चाललेला आहे. परिणाम काय आहे माहितीये का प्रियांनो? त्या दिवशी शिमोनाने ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलला. परंतु त्याच वधस्तंभाने शिमोनाचे जीवन उंचावले. कसं माहितीये का? मार्काच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 15वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये ज्यावेळेस हाच घटनाक्रम आहे, त्या ठिकाणी विशेष करून आम्ही पाहतो, की शिमोनाच्या मुलांचा उल्लेख आहे. अलेक्झांद्र व रूफ अशी 2 लेकरं त्याला दिसतात आणि याच लेकरांचा उल्लेख त्या ठिकाणी एकाचा उल्लेख आम्हाला रोम करासपत्र 16वा अध्याय 13व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, संत पाऊल म्हणतो, प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला तो निवडलेला आहे. कोण आहे? तो रूफ आहे. आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई, तिलाही माझा सलाम. रूफ पावलाच्या दृष्टिकोनातून
तो निवडलेला आहे प्रियांनो. दुसरी गोष्ट, पावलाला माते समान त्याची आई आहे आणि तिला देखील तो सलाम सांगत आहे. प्रियांनो, या ठिकाणी काय दिसतं? ज्यांनी ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिला, जे आई-बाप आपल्या ख्रिस्ती विश्वासी जीवनात ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहतात, त्याचं घराणं प्रभू उंचवल्याशिवाय राहत नाही. त्याचं घराणं प्रभू आपल्या सेवेसाठी निवडत असतो. यानं 3 गोष्टी आपण थोडक्यात पाहिल्या. या ठिकाणी आम्ही पाहिल्या, की प्रभू येशू ख्रिस्त आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीच्या किंवा गुलगुथा या ठिकाणी तो गेला. परंतु ह्या तासांमध्ये आणखी एकाने वधस्तंभ वाहिला. का बरं शिमोन कुर्णेकरच त्यांना आढळला? त्याची मुख्य 3 कारणे, त्यातील मुख्य 2 कारणे आम्ही पाहिली, की ख्रिस्ताच्या वाटेवर शिमोन कुर्णेकर. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या जवळ शिमोन कुर्णेकर आणि तिसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या मागे शिमोन कुर्णेकर. म्हणून त्याचं घराणं प्रभूने उंच केलं. मित्रांनो, आज माझी परिस्थिती काय आहे? मी त्या वाटेवर आहे का? ज्या वाटेवर ख्रिस्त आहे. मी ख्रिस्ताच्या जवळ आहे का? त्या ठिकाणी ख्रिस्त ज्या वाटेवर आहे. आणि आज मी कोणाच्या मागे आहे? मी जर ख्रिस्ताच्या मागे असेल, तर प्रभूला धन्यवाद. कारण ख्रिस्ताच्या वाटेवर जाणं अतिशय महत्वाचं आहे. प्रभू करो, ही वचने समजण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि येणाऱ्या दिवसात अधिक ख्रिस्ताला जवळून ओळखण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूने पुरवलेल्या विचारांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.